हाय, मी रितू तोलानी. मी तुम्हाला शेअर करणार आहे. आज मी पहिल्यांदा बनवणार आहे तिळाचा लाडू. तर ते मी पहिल्यांदाच बनवणार आहे. ते परफेक्ट होतं या नाही ते तर माहीत नाही, पण मी नक्कीच प्रयत्न करणारच आहे. तर त्याबद्दल मी घेतला आहे अर्धा किलो तीळ, जे मी भाजून घेतलं आहे. छानपैकी अशी खुसखुशीत झाली आहे. आणि त्याच्यामध्ये मी घेणार आहे 1 ते 1.5 कप शेंगदाणे. त्यालाही मी भाजून घेतलं आहे. त्याचे साल्ट मी काढून घेणार आहे. आणि त्याबरोबर मी घेतलं आहे हे जवळजवळ 450 ग्राम असेल गूळ. तर हे पहिल्यांदाच करणार आहे. तर मला माहीत नाही आहे की मी परफेक्ट करू शकते की नाही, पण प्रयत्न करणार आहे. तर मी पुढचं व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार. नक्कीच मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की हे लाडू कसे झालेत. हाय, हे बघा, आता हे मी 1 चमच तूप टाकलं आहे. त्याच्यामध्ये आता लाडूचं मी प्रोसिजर करणार आहे. तर ते तुम्हाला थोडं थोडं दाखवते. तर त्याच्यामध्ये मी घेतलं आहे हे मापून आहे 3 कप गूळ घेतले. ते थोडंसं मेल्ट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी पुढचं प्रोसिजर करेन. हे गूळ खूप गोड असतं, त्यामुळे मी जरा कमी प्रमाणात घेतलं आहे. बघू आता ह्याला थोडं मेल्ट होतं. तूप टाकल्याने काय होतं, ते जरा सॉफ्ट आणि बेस्ट राहतं, जरा कडक होत नाही लाडू. त्यामुळे ते एक मी बघितलं टाकून की तूप टाकल्याने काय होते परिणाम. आणि तुपाने कसं लाडूला जरा शाईन येतं आणि खायला पण असे एकदम सुटसुटीत वाटतात. आणि गूळ कसं आहे की जरा कमी फ्लेमवर केलं तर बेस्ट आहे, कारण ते लगेच करपतं, ब्लॅक पडू शकते. त्यामुळे जरा कमी फ्लेम जरा कमी ठेवा. हे बघा, आता हळूहळू होते, मेल्ट झालेलं आहे बरीपैकी. हे मापून घेतलेलं आहे मी सगळं. 3 कप परफेक्ट आहे गूळ हा, आणि 3 कप तीळ आहे, आणि त्यातच 1.5 कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ज्यांना भाजून आणि असं कुटून घेतलेलं आहे, मिक्सरला न लावता, कारण मिक्सरमध्ये खूपच जास्त बारीक होत होता तो. गूळ आता बरीपैकी मेल्ट झालेला आहे. तर मी त्याच्यामध्ये आता टाकते 1 चमच वेलची पावडर. तर ते गुळातच मिक्स होऊन जाईल आणि खूप छान फ्लेवर येईल त्याचं. तुम्ही बघू शकता. वरूनही टाकू शकतो, पण मला योग्य वाटलं की मी गुळातच टाकतो, म्हणजे जेणेकरून सगळ्यात मिक्स होईल. जरासं अजूनही मला वाटतं हे थोडंसं पाहिजे. ते झालेलं आहे. तुम्ही हे आधी टाकले शेंगदाणे, जे होतं 1.5 कप, आणि त्यातही मी टाकते आता हे अर्धा किलो. थोडंसं कमी मी करणार आहे, पण ठीक आहे, थोडंसं ते थोडं टिंब द्यायसाठी, मेल्टसाठी. हे बसले पूर्ण. असं भीती वाटत होती मला, म्हणजे कसं मी पहिल्यांदाच करणार आहे, त्यामुळे जरा घाबरून करते. पण मला वाटते की आहे, बरोबर आहे, सगळं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. बघू. हे बघा, हे आता पूर्ण झालेलं आहे. मस्तपैकी एकदम मस्त मिक्स झालेले आहेत. तर मला वाटतं आता लाडू करायला घ्यायला पाहिजे. बघू, आता मी ताटात काढून घेते, मग तुम्हाला पुढचं दाखवते. हे मिश्रण मी आता घेऊन आली आहे. त्याचं मी आता हे तुम्हाला लाडू करून दाखवते. खूप छान झालंय.
पहिल्यांदा झालं आहे, पण मी खूप हॅपी आहे. तुम्हाला मी सगळं रेडी झाल्यावर सगळंच दाखवणार आहे. त्यात तुम्ही बघू शकता की खूप सुंदर लाडू झालेले आहेत. सगळं रेडी झाल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवेन. सगळं झालेले आहेत लाडू माझे तयार झालेले आहेत. दाखवते मी जवळून तुम्हाला. अर्धा किलो तिळामध्ये 92 लाडू बसलेत आणि कसं आहे की मी लाडूचं साईज जरा मोठं ठेवलं आहे. माझे 2 छोटे लेकरं आहेत, तर ते मला एकदम छोटे करून देत नव्हते, त्यामुळे मी जरा साईज मोठी ठेवली आहे. त्यात हे 92 लाडू रेडी झालेले आहेत. कसं झालं आहे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.